मित्रांनो, नमस्कार। आज आपण अशा एका गोष्टीबद्दल बोलणार आहोत जी अनेकांच्या घरात घडते, पण त्यामागील संकेत खूप कमी लोकांना माहिती असतो। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा, कारण आज आपण जाणून घेणार आहोत की जर कोणत्याही घरामध्ये मांजर येते आणि तिथेच पिल्लांना जन्म देते तर त्याचा अर्थ काय असतो। मित्रांनो, मांजर ही फक्त एक पाळीव प्राणी नसून ती अनेक वेळा आपल्याला गूढ संकेत देते। आजकाल अनेक घरांमध्ये मांजर फिरताना दिसते, पण काही वेळा ती एका विशिष्ट घरात जाऊन पिल्लांना जन्म देते। हे का होतं आणि त्याचा त्या घरावर काय परिणाम होतो? शास्त्रानुसार असा विश्वास आहे की ज्या घरामध्ये मांजर आपली पिल्लं जन्माला घालते त्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते। काही धर्मशास्त्रांमध्ये तर हेही सांगितले आहे की अशा घरात लक्ष्मीचे वास होते। पण हे फक्त श्रद्धेचं नाही, तर या मागे अनुभवांचंही गूढ आहे। आता चला एक गोष्ट सांगतो जी प्राचीन काळात घडली होती। एका नगरात एक गरीब स्त्री राहत होती। तिच्या 5 मुलांपैकी एकही चालू शकत नव्हता, सर्व अपंग। ती स्त्री खूप दुःखी होती, सतत विचार करत होती, माझ्या गर्भातून असे अपंग मुलंच का जन्माला येतात। त्या काळात तिच्या घराजवळ एक मांजर रोज फिरकू लागली। हळूहळू ती मांजर तिच्या घरात राहायला लागली आणि एका रात्री त्या मांजरीने तिच्या घरातच पिल्लं जन्माला घातली। मित्रांनो, त्या रात्रीनंतर काहीतरी बदल घडू लागला। हळूहळू त्या स्त्रीच्या मुलांमध्ये हालचाली जाणवू लागल्या। काही महिन्यातच तिचे पहिले 2 मुले चालायला लागली। हे केवळ योगायोग होता का, की त्या मांजरीच्या आगमनाने घरात आलेली सकारात्मक ऊर्जा? त्या दिवशी रात्री मांजर शांतपणे तिच्या पिल्लांना दूध पाजत होती आणि तेव्हा त्या स्त्रीने एक स्वप्न पाहिलं। स्वप्नात तिला एक तेजस्वी स्त्री दिसली, तिच्या हातात कमळ आणि चेहऱ्यावर करुणा होती। ती स्त्री म्हणाली, तुझ्या घरात आता शुभतेचं आगमन झालं आहे। तू जे सहन केलं त्याचं फळ तुला मिळणार आहे। या मुलांचं भविष्य आता उजळेल। दुसऱ्या दिवशी सकाळी त्या स्त्रीच्या घरामध्ये खूप वेगळीच शांती जाणवू लागली। ती जी काही विक्राळ छाया होती जी त्या घरावर पडली होती, जणू काही निघून गेली होती। त्या स्त्रीच्या 4थ्या मुलाला थोडं चालता आलं आणि काही आठवड्यांत तो बोलायलाही लागला। मित्रांनो, ही गोष्ट आपल्याला काय शिकवते, की जेव्हा निसर्ग एखाद्या पद्धतीने आपल्याशी संवाद साधतो, जसे मांजराचं घरात पिल्लं घालणं, तेव्हा त्यामागे काही ना काही संकेत नक्कीच असतो। कदाचित आपल्या विश्वासांमागे विज्ञान नसेल, पण अनुभव आणि श्रद्धा मात्र खूप मोठं सत्य सांगतात। त्या स्त्रीच्या घरामध्ये एका रात्री एक साधू येतो। त्याच्या चेहऱ्यावर तेज आणि डोळ्यांत विलक्षण शांती असते। तो म्हणतो, मा लक्ष्मीचं हे रूप म्हणजेच ही मांजर आहे। हिला अपमान केलास तर दुःख वाढेल, पण हिला आदर दिलास तर तुझं नशीब उजळेल। साधू त्या घरात एक यंत्र ठेवतो आणि म्हणतो, ही मांजर जिथे पिल्लं घालते तिथे लक्ष्मीचं स्थायिक रूप निर्माण होतं। त्या दिवसानंतर त्या घरात जे काही घडलं ते ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल। त्या 5ही मुलांनी चालणं, बोलणं आणि हसणं शिकायला सुरुवात केली। त्या स्त्रीचा व्यवसाय अचानक भरभराटीला लागला। घरात सतत अशांतता असायची, ती पूर्ण शांत झाली। आणि मित्रांनो, त्या स्त्रीने त्या मांजरीला देवीचं रूप मानून एक छोटेसे मंदिरच उभारले। त्या स्त्रीचे 5ही पुत्र आता पूर्णपणे ठीक झाले होते, पण त्यांच्यातील सर्वात छोटा पुत्र त्याच्यात काहीतरी विशेष होते। त्याचे डोळे लहानपणापासूनच गूढ होते। तो सतत ध्यानात बसलेला असे, आईला मदत करत असे आणि मांजरीशी सतत संवाद करत असे, जणू ती त्याला काही शिकवत असे। एका रात्री त्याला स्वप्न पडलं त्या तेजस्वी स्त्रीचं, जी पुन्हा एकदा त्याच्या स्वप्नात आली आणि म्हणाली, तू या पृथ्वीवर पाठवला गेलायस एका कार्यासाठी। तुझ्या माध्यमातून हजारो लोकांचं जीवन बदलणार आहे। मित्रांनो, त्याच दिवशीपासून तो मुलगा जंगलात जाऊन ध्यान करायला लागला। काही वर्षांनी त्याचं नाव गावोगाव गाजू लागलं। तो लोकांना उपाय सांगायचा, मंत्र शिकवायचा आणि हजारो लोकांच्या आयुष्यात परिवर्तन घडवायचा। त्या मुलाचं नाव झालं ऋषी कात्यायन, ज्याचं नाव आजही त्या गावात श्रद्धेने घेतलं जातं।
आणि ज्या ठिकाणी त्या मांजरीने पिल्ल घातली होती तिथे आता एक सुंदर देवी लक्ष्मीचं मंदिर उभं आहे. आजही लोक तिथे येतात, नवस करतात आणि मांजरींना दूध ठेवतात. मित्रांनो, तुम्ही जर अशाच अनुभवाला सामोरे गेला असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, श्री स्वामी समर्थ असं लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि अजून अशा कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.